64 प्रकारच्या कला आपल्याला माहित आहे, त्यातीलच एक कला म्हणजे रांगोळी आणि हीच कला जपण्याचं काम श्रीरंग कला दर्पण फाउंडेशन करत आहे। यांनी भव्य असं रांगोळी प्रदर्शन आयोजित केले। इथे विविध प्रकारे रांगोळी काढलेले आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये पाण्याखालची रांगोळी, पाण्यामध्ये काढलेली रांगोळी, तसंच 3D रांगोळी, 2 in 1 रांगोळी अशा वेगवेगळ्या प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात। यामध्ये जवळपास 100हून अधिक लोकांनी यामध्ये सहभाग घेतला। तर हे रांगोळी प्रदर्शन भरवण्यामागचा नेमका उद्देश काय आहे व हे रांगोळी कशा पद्धतीने काढण्यात आला याविषयीची अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या टायमाला जय श्री क्षेत्र जगन्नाथपुरी जगन्नाथांच्या जीवनचरित्राचं जे लीलांमध्ये आपण सर्व रांगोळ्या साकारल्या गेल्या आहेत। या साकारण्यामध्ये सर्व कलाकारांनी जवळपास 100 कलाकारांनी एकत्रित येऊन 2 दिवस पूर्ण दिवस रात्र रांगोळ्या काढलेल्या आहेत। त्यामध्येही पाहता गेलं की आता सध्या तरी रांगोळी ही लोप पावत चाललेली आहे। तर श्रीरंग कला दर्पण फाउंडेशन अशाच रांगोळ्यांना ती जपत आहे। फक्त रांगोळी म्हणजे फक्त रांगोळी ही केल्यानंतर पुसली जाते असं सांगितलं जातं, पण रांगोळी केल्यानंतर पुसली जात नाही। याच्यासाठी आमचे अक्षय सर यांनी परमनंट रांगोळी सुद्धा केलेली आहे, जी कधीही पुसली जात नाही। ती आपण लॉंग टाइम पर्यंत ठेवू शकतो। आणि ह्याच्यासाठी श्रीरंग कला दर्पण फाउंडेशन अशी संस्था आहे की ही जी आपली संस्कृती आहे, फक्त हे कार्य नाही आहे तर हे धर्म कार्य आहे असं आम्ही असं समजतो। आणि ही कालांतराने कुठेतरी लोप पावते, तर हे आम्ही सगळ्याजण मिळून ती कला जपतोय आणि ही सर्वांपर्यंत ती पोहोचावी यासाठी आम्ही सर्व कलाकार मिळून यासाठी प्रयत्नशील आहोत आणि ते करत आहोत आम्ही सगळेजण। आणि ह्याच लोकांना सगळ्यांना कलाकारांना एक नवीन व्यासपीठ मिळावं यासाठी सर्वजण आम्ही कार्यरत आहोत। याच उद्देशाने आपण श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनच्या तर्फे बालगंधर्व कला दालनमध्ये आपण 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी यापर्यंत आपण प्रदर्शन भरवलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण या इथे रांगोळी पाहायला या इथे पाहिल्यानंतर विविध रांगोळ्या तुम्हाला बघायला मिळतील। त्यामध्ये विशेषतः तुम्ही जर पाहिला तर पाण्याखालची रांगोळी आहे, पाण्यावरची रांगोळी आहे आणि पाण्याच्या मध्ये सुद्धा रांगोळी आहे। तर ते तुम्ही पाहू शकता त्या तिथे गेल्यानंतर। त्यानंतर तिथं दुसरीकडे तुम्ही जर पाहिलं तर 2 in 1 रांगोळी सुद्धा पाहिली, तर त्या तिथे तुम्ही पाहिलं की एका साईडने पाहिलं तर तुम्हाला भगवान श्रीकृष्ण दिसतील आणि दुसऱ्या साईडने पाहिलं की तुम्हाला जगन्नाथ भगवान तुम्हाला तिथे दिसतील। तसंच तुम्ही त्या तिथे शेजारी श्रीकृष्ण सुद्धा आहेत, त्यांचे जर डोळे पाहिले तर ते वर खाली दिसतात, तर ते सुद्धा नवीन एक इनोव्हेशन आहे। तर अशा आणि त्या तिथे तुम्हाला अशा विविध रांगोळ्या आपण केलेल्या आहेत। या इथे रांगोळ्या जर तुम्ही पाहिल्या तर जवळपास आपल्या 27 रांगोळ्या आहेत आणि इनोव्हेशन रांगोळ्या ज्या आता जसं सांगितलं पाण्याखालची, पाण्यावरची आणि पाण्यामधली अशा इनोव्हेशनच्या रांगोळ्या अशा 6-7 आहेत, म्हणजे जवळपास 32 ते 34 रांगोळ्या आपण केलेल्या आहेत। एकूण सर्व कलाकारांचं जर पाहिलं तर तुम्ही 100 कलाकारांनी मिळून हे रांगोळी प्रदर्शन घडवलेलं आहे। जर अशाच तुम्हाला रांगोळ्या बघायच्या असतील आणि आम्हाला प्रोत्साहन द्यायचं असेल तर कृपया सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी इथे यावं आणि हे सर्वांसाठी विनामूल्य। आपण जर पाहिलं तर आपल्याला रांगोळीच्या माध्यमातून कला व संस्कृती यांचं दर्शन घडून येतं। बालगंधर्व कला दालन येथे अभूतपूर्व अशा काढलेल्या रांगोळी देखील तुम्ही इथे पाहू शकता। पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी।